जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले, की आपण जिंकणार हे नक्की. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत, तू या संदेशाकडे पोहोचला गेलेला नाहीस, तर मी हा संदेश तुझ्याकडे पाठवलेला आहे. म्हणून तू आजचा हा संदेश कोणत्याही स्थितीत टाळू नकोस व याकडे दुर्लक्ष करू नकोस. स्वामी सांगतात, माझ्या प्रेमळ भक्तांनो, आज तुमच्यासाठी माझ्याकडे खूप मोठी आनंदाची बातमी आहे. म्हणून तुम्ही आज हा संदेश पुढे नक्कीच ऐका. स्वामी म्हणतात, तू आज रडू नकोस. मला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये काय काय चालू आहे व कोणकोणत्या गोष्टींचा तू सामना करत आहेस. पण आज हा संदेश पाहता क्षणी तुझे सर्व दुःख संपून जातील. स्वामी भक्तांनो, जर तुमची खरी श्रद्धा स्वामींवर असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ व आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच स्वामी माऊलींचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी पाठीशी आहे. हा संदेश तुझ्यासाठी मी पाठवलेला आहे. तुला सांगण्याची गोष्ट आहे की तुझ्या आयुष्यात ज्या काही संकटे येत आहेत त्या संकटांचा तू स्वतः सामना कर. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, जर भगवंत तुमचे प्रत्येक दुःख पाहू शकतो, तर तुमच्यावर सध्या जे काही संकट आहे ते संकट भगवंत का दूर करत नसेल? या गोष्टी खरोखर तुम्हाला देखील वाटत असतील की स्वामी माऊली आमची संकटे दूर का करत नसतील. त्यांना आपले संकट तर ठाऊक आहे. तर स्वामी सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू घाबरू नकोस. जे सध्या तुझ्या अंगी सकट आहे त्या संकटांचा तू नक्कीच सामना करू शकतोस. म्हणून आम्ही त्या संकटांना तुला पार करण्याची संधी देतोय व त्या संकटांना हरवण्यासाठी आम्ही तुला बळ देखील दिलेलं आहे. म्हणून प्रेमळ भक्ता, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी तर अदृश्य आहेत, पण या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यलाही शक्य करत असतात. म्हणून तुम्ही आजचा संदेश पुढे नक्कीच ऐका. स्वामी माऊली सांगतात, हम गए नहीं, अभी जिंदा है. स्वामी भक्तांनो, स्वामींनी आपण प्रत्येक भक्तांना भरपूर चांगले अभय वचन दिलेले आहे. आपल्याला देखील समजून घ्यायचं आहे की गुरु माऊली आपल्या नेहमी सोबत असतात आणि आपल्याला नेहमी आशीर्वाद ते देत असतात. मग गोष्ट कोणत्याही कारणावरून तुम्ही रडू नका, चिडू नका व चिंताही करू नका. कारण जेवढं जास्त तुम्ही चिंता कराल त्यापेक्षा जास्त दुःख हे गुरु माऊलींना होते. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त पुढे चालत राहा. स्वामी माऊली नेहमी तुमच्या सोबत आहेत व ते प्रत्येक दुःख तुमचे पाहत आहेत. म्हणून तुम्ही अजिबात घाबरू नका, भिवू नका. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात आता असे चमत्कार मी करणार आहे, ज्या चमत्काराबद्दल तू कधी तुझ्या स्वप्नातही विचार केलेला नसशील. म्हणून तुला तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तू निंदेला घाबरू नकोस. कारण लक्षात घे, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जो नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते. तर जसं गुरुशिवाय ज्ञान आपल्याला मिळू शकत नसते ना, त्याच पद्धतीने निंदकाशिवाय तुझी प्रगती अजिबात होऊ शकणार नाही. म्हणून जो कोणी तुझी निंदा करत आहे त्या व्यक्तीला आम्हीच तुझ्या जीवनात पाठवलेले आहे असे समजून घे आणि तू तुझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी तत्पर राहा, नेहमी तयार राहा. हीच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी आहेत, तर काही फांद्यांसारखी आहेत. तुम्ही जास्त जोर त्यांना दिला की ते लगेचच तुटणार. तर काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडून जाणारी, तर काही काट्यासारखी सोबत असून देखील क्षणोक्षणी टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. बाकी प्रत्येक गोष्ट तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाकडून तुम्हाला सर्वात जास्त खरोखर अपेक्षा ठेवायच्या आहेत. बाकी स्वामी माऊली सांगतात, अपेक्षा आणि विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःकडून ठेवा. कारण स्वतःवर जो सर्वात जास्त विश्वास ठेवतो तो त्याच्या आयुष्यात नेहमी पुढे जात असतो. हे मात्र नक्कीच खरं. भक्ती म्हणजे काय
किती साधी, सोपी, सरळ व्याख्या आहे. एकदा ऐकून तर पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरत असते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. एक एक चित्ताने भक्ती केल्यात माणूस ईश्वरांच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो. हे अटळ सत्य आहे. स्वामी भक्तांनो, जी शक्ती भक्तीमध्ये आहे ती शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडात कोणत्याही स्थितीत नाही. हे आपल्याला खरोखर समजून घ्यायचे. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संततपणा व खळखळाट प्रत्येकाला जाणवत असतो. परंतु तिच्यापासून काही अंतरावर, दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसेच तुम्ही स्वत्वाचा विचार पडून पूर्ण त्यागमध्ये प्रयोग केल्याशिवाय तुमचे अस्तित्वच उरणार नाही. जे दृष्टीने दिसते ते मात्र चमकते. परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशीपणे उरते, अगदी असेच व्हावे लागते. तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग या स्थितीची अवस्था असते. स्वामी भक्तांनो, प्रत्येक क्षणी तुम्ही लक्षात घ्या, स्वामी माऊली नेहमी तुमच्या सोबत आहेत व हे गुरु माऊली नेहमी आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात. फक्त आपल्याला त्यांची नित्य स्मरणाने व चांगल्या मनाने सेवा करायची आहे. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यामध्ये आलेली सर्व वाईट माणसे व वाईट गोष्टी यांना मी लवकरच नष्ट करणार आहे. म्हणून तू घाबरू नकोस. मी तुझ्यासाठी सोबत आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. जे जे तुला टाळतात त्यांचा अंत नक्कीच होईल. स्वामी भक्तांनो, ही संपूर्ण सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे व या पृथ्वीवरील मानवाचे जीवन अगदी सोपे, सुटसुटीत स्वामींना करायचे आहे. स्वामी भक्त हो, आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात आपण उडी घेतलेली आहे. या पृथ्वीवर आपण आलेलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट मात्र करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म आपल्याला करायचे आहे आणि नेहमी निस्वार्थ मनाने आपल्याला स्वामी महाराजांची भक्ती करायची आहे. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिला असेल तर खरोखर तुम्ही भाग्यशाली आहात. कारण एक सुंदर प्रार्थना आत्ताच तुम्हाला गुरुमाऊलींच्या चरणी करायची आहे. तर नक्कीच तुम्ही ही प्रार्थना आमच्या पाठोपाठ म्हणा. हे स्वामीराया, हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती जन्म माझे होणार आहेत. पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे. प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास, तूच माझा मार्गदर्शक होतास. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती करतो की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुमच्या चरणावर स्थिर तुम्ही ठेवावे आणि तुमचे नाव माझ्या आणि आम्हा प्रत्येक स्वामी भक्तांच्या मुखात अखंड असावे. एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा. ही स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच प्रार्थना करा. स्वामी भक्तांनो, हे स्वामी माऊली आहेत जे प्रत्येक भक्तांची परीक्षा तर भरभरून घेतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा इतकं देतात की मागायला अर्थ देखील शिल्लक ठेवत नाहीत. हीच स्वामींची लीला आहे, म्हणजे आपल्याला चांगल्या मनाने समजून घ्यायचे आहे. स्वामी सांगतात, कोणत्याच गोष्टींची चिंता करतोय? जी गोष्ट तुझ्या भाग्य नाही ती गोष्ट तुला कशी मिळू शकणार? या गोष्टीचा विचार करू नकोस, कारण माझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य अजिबात नाही. जी गोष्ट मनुष्याला अशक्य वाटते तीच गोष्ट खरोखर शक्य असते. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात घ्यायचे आहे, जी गोष्ट अथवा ज्या क्षणी आपल्याला सर्व काही संपले असे वाटेल तेव्हाच आपली एक पद्धतीची नवीन सुरुवात असणार आहे. म्हणून आपण न घाबरता प्रत्येक क्षणी स्वामी महाराजांवर विश्वास आपल्याला ठेवायचा आहे, कारण स्वामी माऊली आपण प्रत्येकांची परीक्षा देखील घेत आहोत असं आपल्याला समजून नेहमी स्वामींची भक्ती करायची आहे. स्वामी सांगतात, प्रयत्न आणि सातत्य या दोन्ही गोष्टी जवळ जर तुमच्या असल्या
तर आयुष्यात अशक्य असं काही देखील नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त तू चालत राहा. मी आहे तुझ्या पाठीशी. जे तुला टाळतात, जे तुझ्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांचा अंत करण्यासाठी मी खंबीर आहे. तू फक्त पुढे चालत राहा. भक्ता, मी नेहमी तुझ्या पाठीशी राहील आणि नेहमी आमचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या सोबत राहतील. मित्रांनो, आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास, जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नसतो. अनेक उन्हाळे, पावसाळे आपल्याला पाहायला मिळतात. या प्रवासात काही सुखाचे क्षण आपल्याला इथे अनुभवायला मिळतील, तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने मात्र आपली नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून. पण अनेकदा त्यातील काही स्वप्ने ही अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर काही कोरीच राहून जातात. आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचं तयार होतं फक्त वेगळंच पुस्तक, ज्याला नाव भगवंतांनी दिलेलं आहे, आयुष्याचे पुस्तक. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये स्वतः निर्णय स्वतःचे घ्यायला शिकाल, तर मग नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या मार्गावर आहात. कारण स्वामी माऊली सांगतात, आम्ही तुला बुद्धी दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही तुला दिलेली आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची तू कदर करायला शिक. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आता सर्व काही संपले आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात काही प्राप्त आता होणार नाही, तर त्याच स्थितीमध्ये तुम्हाला खरोखर प्रत्यक्ष भगवंतावरती विश्वास ठेवायचा आहे. कारण स्वामी माऊली सांगतात, जी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य आहे ती आमच्यासाठी नाही. म्हणून घाबरू नका आणि चिंताही करू नका. प्रत्येक गोष्टीची एक आम्ही ठराविक वेळ ठेवलेली आहे आणि त्या वेळेमध्ये खरोखर त्या गोष्टी निश्चिंत स्वरूपात होऊन जातील. जीवनात तुम्ही खूप वेळा पडाल, हराल, तर कित्येक वेळा तुम्ही घेतलेले निर्णय हे तुम्हाला मातीत घेऊन जातील. त्यामुळे तुम्हाला असे वाटू लागेल की तुमची इथे किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या, म्हणून तुमची किंमत कधी कमी होत नसते. तरीही तुम्ही खूप अनमोल आहात. ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य तुम्ही खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमतीची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगायचं असेल तर तुम्ही स्वामी माऊलींची भक्ती करा, अगदी निस्वार्थ मनाने. जर तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती कराल तर नक्की स्वामी तुमच्या सोबत असतील. स्वामी भक्तांनो, निवांत आजचा संदेश ऐका. स्वामी सांगतात, कोणाच्या सांगण्यावरून तुझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा तू स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच प्रत्येक गोष्टीची खात्री कर. नाती जपण्यासाठी संवाद तर आवश्यक आहेत. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची अजिबात नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, तर विजांच्या कडकडाटामुळे नाही. स्वामी भक्तांनो, वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड मात्र ही आपली आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही आपली माणसं जपायला शिका, सांभाळायला शिका. लाख मुळाची गोष्ट स्वामी सांगतात, जे तुझ्याकडे आज धन आहे ते मात्र तुझे पुढे राहील किंवा न राहील याची आम्ही तुला अजिबात खात्री देऊ शकत नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जे सध्या तुमच्याकडे आहे तुम्ही त्यामध्ये आनंदी नेहमी राहायला शिका. हीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत तुमच्याशी अतिशय गोड बोलत असतात व खोटं प्रेम दाखवतात, व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात, व ज्यांनी मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होत असतो, त्यांचं काय करायचं ते शेवटी हे स्वामी महाराज ठरवत असतात. त्यावर तुम्हाला काही देखील ठरवायची गरज पडत नसते. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही स्वामींवर सोपून मोकळे व्हा. कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पाडत असतो. त्यामुळे जीवन नेहमी तुम्ही स्वच्छ व निर्मळ मनाने जगले पाहिजे. म्हणून एक मन आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण.
स्वामी भक्तांनो, मनामध्येच तुमच्या नकारात्मक विचार असतील तर भगवंत तरी काय करतील? भगवंत सांगतो, तू पहिल्यांदा तुझ्या मनाला प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने करून टाक. मगच तुझे आयुष्य अगदी आनंदी आणि सर्वात उत्तम होऊन जाईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही जे ठरवता व ठरवलेले असते ते कधीच करता येत नसते किंवा होतही नाही. तसेच जे होते तेव्हा घडते असते, नाते सुद्धा अपेक्षितच असते. कदाचित वाईट घडले म्हणून तुम्ही खूप काळजी करता, पण तसे काहीच घडत नाही. पण कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व तुम्ही काळजीपोटी विचार करत बसत असता. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकून जातो व मनावर तणाव घेतो आणि त्यामुळेच आजारी होतो. यावर उपाय कोणता? तर जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे. कारण जी गोष्ट तुम्हाला तुमच्या हाताबाहेरची असते ना, तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार तुम्ही कराल तर तुम्ही जेवढं जगणार आहात त्या अगोदर तुमचं आयुष्य संपून जाईल. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर तुम्ही अजिबात विचार करू नका. स्वामी भक्तांनो, कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता होऊन काय फायदा? तर सध्या जे काही तुमच्या आयुष्यात घडत आहे त्याचे अवलोकन पूर्णपणे तुम्ही करा व आनंदी राहा आणि प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घ्या. हेच आपल्याला नेहमी समजायचं आहे. सकारात्मक विचारांतून खूप सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या आयुष्य जीवनाचा एक पद्धतीचा भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग मात्र दोष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावत असतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते. तुमचा वेळ व शक्ती देखील वाया जाऊ शकते, नसून तर जातच असते. नकारात्मक विचारांनी काही उदाहरणे पुढील प्रमाणे. यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यावरील टीका सारखी आठवणे, तुमच्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे व चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून पूर्णपणे घेणे, इतरांनाही तुच्छ लेखणे, काही घडले की स्वतःलाच दोष देणे किंवा प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे, तुम्हाला काही जमत नाही असे वाटणे, फक्त वाईटच बाजू पाहणे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही प्रत्येक वेळी वाईटच गोष्ट पाहाल किंवा वाईटच गोष्टींकडे लक्ष द्याल तर खरोखर तुमच्या जीवनात अजून वाईट गोष्टी घडतील. म्हणून तुम्ही जे काही जीवनात घडत आहे ते फक्त घडू द्या. बाकी जे काही घडेल ते उत्तमच घडेल. यावर जर ज्याचा विश्वास असतो तो त्याच्या आयुष्यात नेहमी चांगल्या पद्धतीने आयुष्य नक्की जगू शकतो. हे स्वामी महाराज आपण प्रत्येकाला सांगतात की जी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवीशी वाटत असते, उदाहरणार्थ कार असेल, बंगला असेल किंवा पैसे असतील इत्यादी, ते काही मिळवणे एकमेव उपाय असते आणि ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला तुम्ही मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल ती गोष्ट आपोआपच स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. हे तंतोतंत खरं आहे. पण हवीशी गोष्ट जर वाईटच असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडत असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस तुमचे पैसे चोरी होतात. म्हणजे तुम्ही जो विचार दुसऱ्यांच्या बाबतीत कराल ती गोष्ट सर्वप्रथम तुमच्या बाबतीत घडते, असं तुमच्या आपल्या प्रत्यक्ष जुन्या ग्रंथांमध्ये देखील म्हटलं आहे. हे आपल्याला अगदी समजून घ्यायचे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक क्षणी उदास राहण्यापेक्षा, प्रत्येक वेळी रडण्यापेक्षा तुम्ही कधीतरी बिनधास्तपणे जगून पहा. जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे तीच गोष्ट तुम्हाला उद्या खरोखर शक्य वाटून जाईल. मग व्यर्थची चिंता करणं सोडा, कारण व्यर्थ केलेली चिंता हे तुमचं आयुष्य खरोखर बर्बाद करू शकते. हेच गुरुमाऊली आपल्याला वारंवार सांगतात. स्वामी महाराज सांगतात, क्रिया व प्रतिक्रिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे जिथे क्रिया घडत असते ना, तिथे तिथे प्रतिक्रिया ही असतेच. कदाचित ती दिसणारी किंवा न दिसणारीही असू शकते. त्याचप्रमाणे जर कोणी तुम्हाला प्रसाद दिलास त्यास हा प्रतिसाद हा घ्यायचा हवा, नाहीतर समोरचा व्यक्ती नाउमेद होऊ शकतो. स्वामी भक्तांनो, समोरच्या व्यक्तीच्या हृदयात तुमच्याविषयी प्रेम, आदर, जवळकी व आकर्षण, उत्कृष्ट भावना असल्याशिवाय
ती व्यक्ती तुम्हाला साथ अथवा प्रतिसाद देऊन व्यक्त होत असते. तुमच्या छोट्याशा प्रतिसादातून किंवा प्रतिक्रियेतून समोरच्या व्यक्तीला सकारात्मक विचार सुचायला किंवा त्या व्यक्तीचा दिवस चांगला जाण्यास मदत होऊ शकते. हे मात्र निश्चित स्वरूपात खरे. स्वामी सांगतात, जे तुम्हाला टाळतात, जे तुम्हाला प्रत्येक क्षणी वाईट बोलत असतात, त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त विचार काही करत बसू नका. कारण जे तुम्हाला टाळतात ते मात्र पुन्हा भविष्यात पश्चाताप करतील. पण तुम्ही सारखा त्यांचाच विचार करून तुमची येणारी वेळ वाईट करू नका. याचा अर्थ, जर तुम्ही वर्तमान काळामध्ये आनंदी असाल तर निश्चित स्वरूपात तुमचं भविष्य आनंदी जाऊ शकतं. कारण श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, मनुष्याचे जीवन ना तर भूतकाळात असते नाही भविष्य काळात असते, तर मनुष्याचे जीवन फक्त आणि फक्त या येत्या वर्तमान काळामध्ये आहे. म्हणून वर्तमान काळाचा तुम्ही बिनधास्तपणे मनाने आनंद घ्या. जे सध्या घडत आहे ते मात्र घडू द्या. बाकी आयुष्यात येणारे क्षण देखील आपलेच आहेत आणि हा क्षण देखील आपलाच आहे, असं ठामपणे तुम्ही तुमच्या मनाला सांगा. स्वामी भक्तांनो, मिळालं सुख तर ते उपभोगायचं असतं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर ते स्वतः पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. तुमच्याच अडचणी आल्यास तर तुम्हाला लढायचं, पळून कदापिही जायचं नाही. मिळालेच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब कधीही मांडत बसायचा नसतो. भगवंत जीवन तर ते आनंदाने जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील खरोखर हवी. स्वामी भक्तांनो, जे सध्या तुमच्या हातात आहे किंवा जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे, तीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. मग तुम्ही काळजी कोणत्या गोष्टीची करत आहात व कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही प्रत्येक क्षणी दुःखी होत आहात? स्वामी सांगतात, तू कोणाचे वाईट केलेले नसेल तर मीही तुझे काही वाईट होऊ देणार नाही. म्हणून तू काळजी करू नकोस व चिंताही करू नकोस. तुझे आयुष्य अगदी आनंदी व अगदी चांगलं खरोखर होऊन जाईल. सुई दोरा हरवला नाही, पण हल्ली तो कोणी मागतही नाही. कारण आजकाल नात्यांचे फाटलेले नातेच पूर्णपणे फाटलेले आहेत. स्वामी भक्तांनो, आणि तुटलेले मन शिवायची गरज आता कोणालाही वाटत नाही. ही मात्र खरोखर सध्याची स्थिती आहे. कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या भक्तीत पडा. खरोखर तुम्हाला अनंत जन्मांचे सुख लाभून जाईल. स्वामी सांगतात, सत्य स्वीकारणारी, स्वतःची चूक कबूल करणारी व इतरांचे मोठेपण हे अगदी चांगल्या मनाने मान्य करणारी व दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी व आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कोणाच्याही संकटात अगदी एका क्षणात धावून जाणारी, कोणाच्या मार्गात अडथळा कधीही न आणणारी व आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा काही कमी नसते. हेच स्वामी माऊली आपल्याला सांगतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जसे तुमचे इथे कर्म असतील तिथेच इथे तुमचं पूर्णत्व भविष्य असेल. म्हणून तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, मगच तुमचं भविष्य व हे जीवन अगदी आनंदी होऊन जाईल. अगदी मनुष्याला परमेश्वरांचा सहवास लाभला तर बेल नंदी होतो व सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. पुढे कचरा होत नसतात तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निरंजन नंदीदीप होतो. दूध दही पंचामृत तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू असतात आणि जीव हे शिव होतो. स्वामी भक्तांनो, म्हणूनच देवाची याद्वारे बसावे शरणभरी क्षणभर. तर तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा. भगवंतांना तुम्ही आपलं माना. मग तो भगवंत कधी तुम्हाला कोणत्या गोष्टीची कधी कमी पडू देणार नाही. आयुष्यात कोणतीच गोष्ट ही कधी कायमची नसते बरं का. ती कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात नसणार नाही. स्वामी भक्तांनो, एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण तुम्ही तुमच्याकडून करून घेऊ नका. नेहमी स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. त्यामुळे आयुष्यातील वर्षे तर वाढतीलच असं नाही, परंतु वर्षांतील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. हे अगदी खरे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वतःसाठी चांगला वेळ खरोखर काढा आणि आपल्या माणसांसाठी देखील. हे मात्र तुम्हाला खरोखर समजून घ्यायचं. मन किती हळवं असतं ना.
कोणी काही म्हटलं की लगेच दुखतं, टचकन डोळ्यात पाणी आणतं. पण काही क्षणात सगळं काही क्षणात विसरून जातं आणि आपल्या चेहऱ्यावर एक छानसं हसू हे आपलं मनच आणत. आपल्याला कोणी दुखावलं म्हणून त्याचं मन दुखवायचं कधीच नसतं. मन इतकं घट्ट या जगात काहीही नसते, कारण झालेत कितीही वार तरी हसवण्याची जिद्द यामध्ये खरोखर असते. हळवं, मृदू आणि पारदर्शक असते, पण यापेक्षा कितीतरी पटीने कणखर असते. आणि म्हणूनच मनाला हरवणे सहज आणि सोपे अजिबात नाही. स्वामी भक्तांनो, पण तुम्ही तुमच्या मनाला नेहमी सकारात्मक बनवा, कारण एक सकारात्मक मनच आहे जे मनुष्याच्या जीवनाला खरोखर आनंदी करू शकते व खरोखर सर्वात बेस्ट करू शकते. स्वामी सांगतात, जी गोष्ट सध्या तुझ्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल काळजी करू नकोस. ती प्रत्येक गोष्ट चांगलीच करेल. यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवायला शिका. हीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. खूप काही खाल्लं आहे या मोबाईलनं. याने हाताचं घड्याळ खाल्लं, याने टॉर्च लाईट खाल्ला व याने चिठ्ठ्या, पत्रे खाल्ली, पुस्तकच खाल्ली, रेडिओ खाल्ला, तसेच टेप रेकॉर्डर खाल्ला, कॅमेरा खाल्ला व कॅल्क्युलेटर खाल्लं. याने मैत्री देखील खाल्ली, भेटीगाठी खाल्ल्या व आपलं सुख समाधान खाल्लं. आपला वेळ खाल्ला व आपले पैसे खाल्ले, नाती देखील खाल्ली व आठवणी देखील खाल्ल्या. याने आरोग्य देखील खाल्लं व एवढं सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला आहे. बदलणाऱ्या जगावर असा परिणाम होऊ लागला. स्वामी भक्तांनो, माणूस वेडा आणि फोन स्मार्ट होऊ लागला. जोपर्यंत फोन वायरने बांधला होता, माणूस तेव्हा स्वतंत्र होता. हे मात्र अगदी खरं आणि सत्य गोष्ट या सध्याच्या काळाची आहे. स्वामी सांगतात, गेलेला पैसा सहज तुला परत मिळवता येऊ शकतो, पण गेलेले आरोग्य हे थोड्याफार कष्टाने तुम्हाला मिळवता येते. पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की ते कधीही परत मिळवता येणार नसते. ते अगदी अशक्य असते आणि गेलेली वेळ ही कधीही तुम्हाला प्रत्यक्ष परत मिळवता येणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, जी सध्या तुमच्या हाती तुमची वेळ आहे त्या वेळेमध्ये आनंदी राहायला शिका व नेहमी भगवंतावर तुम्ही तुमचा विश्वास ठेवायला शिका. लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती काळांतराने उघड होऊन आपल्याला किंमतच राहत नसते. लबाडी ही एक पद्धतीची आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी अगदी ठाम राहावे. काही झाले आणि कसेही झाले तरी स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत, ते आपल्या पाठीशी आहेत, असा विचार सकारात्मक करून या आयुष्यामध्ये नेहमी आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. अश्रू सांगून जातात की या मनुष्याला दुःख किती आहेत व विश्वास सांगून जातो की जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो की पैशांचा माज किती आहे व संस्कार सांगून जातील परिवार कसा आहे. वाचा प्रत्यक्ष वाचा सांगून जाते माणूस कसा आहे व संवाद सांगून जातात की ज्ञान किती आहे. स्वामी भक्तांनो, व्यवस्थापन, विनम्रता आणि विचार दाखवून जातील की तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणून प्रत्यक्ष तुम्हाला हे लाख मोलाचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत की प्रत्यक्ष जे काही सध्या तुम्ही तुमच्या आयुष्यात करत आहात ते चांगले असेल किंवा वाईट असेल, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. वाईट असेल तर वाईट फळं मिळतील व चांगले असेल तर निश्चिंत स्वरूपात तुम्हाला चांगले फळ मिळून जाईल. फक्त तुम्ही योग्य वेळेची वाट मात्र पाहायला शिका. नियती म्हणजे केवळ योगायोग नसतो, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक ना अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून योग्य तो पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव सुखदुःख आणि दुःख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काही करू शकत नाहीत, हे मात्र निश्चित स्वरूपात खरं आहे. ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे. स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच आपल्याला समजून जाईल की कोणाला आपली जास्त काळजी आहे व कोण आपल्याशी बोलायला उत्कृष्ट आहे, कोणाला आपल्याशिवाय करमत नसते आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे, कुणासोबत नावापुरतं नातं आहे. स्वामी भक्तांनो, म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि फक्त गंमत पाहायची
की ते लोक आपल्यासोबत कशा पद्धतीने वर्तन करतात. हे खरोखर आपल्याला एकदा न एकदा पाहायचं असतं. स्वामी सांगतात, नसेल आयुष्यात काहीतरी देखील चालेल. भक्ता फक्त आई आणि वडील तुझे तुझ्या सोबत असावेत. नसला तुझ्या आयुष्यात मोठा बंगला तरी देखील चालेल. सावली देणारे त्यांचे मायेचे हात मात्र नेहमी असावेत. नसली महागडी गाडी तरी देखील चालेल. काही देखील हरकत नाही. डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसले मोठे नाव आणि गाव तरी देखील चालेल. त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असावेत. गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवादेवलातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझी ही विठू रुक्माई माझ्या सोबत असावी. ही खरी संपत्ती आपल्याला प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींच्या चरणी ही प्रार्थना करा. हे गुरुमाऊली, जे काही तुम्ही आम्हाला दिलेलं आहे ते सर्व काही आमच्यासाठी योग्य आहे आणि आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. पण तुम्ही आम्हाला एक वचन द्या. तुम्ही शेवटपर्यंत या भक्ताची साथ द्याल आणि शेवटपर्यंत तुम्ही या भक्ताचा हात सोडणार नाही. हे मात्र तुम्ही नक्कीच वचन द्या. असं स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच ही गोष्ट म्हणा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही आपल्याला स्वीकारावेच लागते. स्वामी भक्तांनो, क्योंकि जब तक है जिंदा तब तक है यहाँ पर हमारी निंदा. मग घाबरायचे कशाला? न घाबरता तुम्ही हे तुमचे आयुष्य जगा. कारण या आयुष्यामध्ये सध्या जे काही तुमच्याकडे आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट नक्कीच आहे. हे भगवंत नेहमी आपल्याला सांगतात. काही लोक स्वतःला आयुष्यभर पुढारी, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, उद्योगपती, सैनिक, कलाकार, पाटील, देशमुख, इमानदार असं जे काही असतात ना, ते समजत असतात. त्यांच्या पुढे जाऊन स्वतःला फक्त मुलांच्या सुखाशी बांधिलकी जपणारे आईवडील कधी समजत नसतात. ही माणसं मात्र नुसतीच वयाने व ज्ञानाने आणि मनाने जगात मोठी होतात. मनाने कधी मोठी होतच नसतात. त्यामुळे साहजिकच स्वतःच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यात प्रॉब्लेम करून ठेवतात. ते ठेवतच असतात. पण मित्रांनो, मुळाबाळांच्या आयुष्यात सुद्धा ते त्यांच्या या बिनकामाच्या प्रोफेशनल किंवा सोशल इगोपायी प्रॉब्लेम वाढवून ठेवतात. म्हणून तुम्ही तुमचा इगो कमी करा. हेच तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट योग्य गोष्ट आहे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ही तुमची आपुलकीची माणसं तोडणे म्हणजे हा मूर्खपणा आहे. म्हणून तुम्ही तुमची आपुलकीची माणसं ही दुसऱ्यांच्या सांगण्यावरून अजिबात तोडू नका. कारण स्वामी भक्तांनो, काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शक्कल बसणे ही जगातील रीत आहे. लक्षात ठेवा, एकदा नात्यात फट पडली तर भरायला खूप काळ लागत असतो. कदाचित आयुष्य हे पूर्णत्व पुरत नसते. हे आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने व आनंदाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर भूतकाळात काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या भविष्यात आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार वर्तमानात राहून जास्त करावा. स्वामी भक्तांनो, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले हे दिवस छान व आनंदाने घालवायला जन्माला आलोय. याचा आपण प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने विचार करावा आणि हे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावे. हे स्वामी सांगतात. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक पद्धतीचे स्वप्न असते व मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे एक पद्धतीचा जुगारच असतो. श्रीमंत माणसासाठी विनोदर, गरिबाचे आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यांपैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा उपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थांची अदलाबदल व्हायला मात्र वेळ नक्कीच लागत नसतो. कारण आयुष्याचे घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळून भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग मात्र तुम्ही कोणी का असेना, आयुष्याने अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात. म्हणून स्वामी भक्तांनो, वेळेनुसार बदलत चला, वेळेनुसार कृती करा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाने जीवन जगू शकाल. हेच आपल्याला गुरु माऊली सांगतात. तुम्ही कोणाच्या तरी नात्यात आहात, तुम्ही कोणाचे तरी सर्वस्व आहात, तुम्ही कोणाशी तरी बांधील आहात, याची जाणीव तुम्हाला प्रत्यक्ष ठेवायची आहे. खरोखर याची जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जीवाला कधीही कमी होत नसतो.
असणारी माणसं नक्कीच एका नात्यातून दुसऱ्या नात्यात एका क्षणी जातात व प्रेमात असणारी माणसं एका नात्यात रोज नव्याने प्रेमात पूर्णपणे पडत असतात किंवा पाडतात. ती कधीच बाहेर येत नसतात. त्या व्यक्तीशी नात्यात प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात. हे मात्र अटळ सत्य नक्कीच आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर त्याला सर्वात जास्त गर्व होत नसतो. अपमान झाला तरी जो क्रोधित होत नसतो आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य असतो सर्वश्रेष्ठ. स्वामी भक्तांनो, कोणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमचा विश्वास मात्र तुमच्या सोबत नक्कीच असू द्या. कारण कोणाच्या साहाची कधीच गरज तुम्हाला भासणार नाही, जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि स्वामी महाराजांवर अतूट असा विश्वास ठेवाल. कौतुक करणाऱ्याला अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक मित्र आपल्या सोबत म्हणून नक्कीच तुम्ही निवडावा, जो केवळ स्तुती न करता चुका सुद्धा तुमच्या लक्षात आणून देईल. तुम्ही प्रत्यक्ष संभ्रमात असताना योग्य मार्ग तुम्हाला प्रत्येक क्षणी तो दाखवत राहील, जो तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. असा मित्र नक्कीच सारथी म्हणून तुम्ही निवडून टाका. हे तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. स्वामी सांगतात, जो सर्वप्रथम चुकीची माफी मागत असतो तो शूर असतो. तसेच जो सर्वात प्रथम क्षमा करतो तो मात्र ताकदवान असतो. जो झालेली चूक स्वतः प्रथम विसरतो तो सर्वात आनंदी असतो, असं म्हणतात. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आयुष्याचं कोरं पान मी प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने व चांगल्या कर्माने भरून टाकेल, असे नेहमी तुम्ही स्वतःला सांगत चला. आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर मात्र निमित्त असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा व शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलताच असेल ना, तर त्याची काही क्षण जरी आपल्याला सोबत मिळाली तरी ती आपल्याला हवीशी वाटते. स्वामी सांगतात, या संपूर्ण जीवनामध्ये कोणी तुझं असेल किंवा नसेल, पण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कोणत्याही क्षणी तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. फक्त स्वामींवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवायला शिका. पराभव पहिल्यांदा रणात होत नसतो, तर पराभव पहिल्यांदा मनात होऊन जातो. जी माणसं मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती क्षणात पराभव होऊ प्रत्यक्ष शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे हे जास्त महत्वाचे. रण मग आपोआपच जिंकले जाते, हे मात्र निश्चित खरे. फुलाला एक दिवस निर्माण व्हायचं असतं, प्रकाशाला अंधाराचा तर शापच असतो, व चंद्राच्या आयुष्यात एक दिवस अमावस्येचा असतो. त्याच पद्धतीने आपल्याही आयुष्यात सुखदुःख तर असणारच, याची आपण प्रत्येकाने नक्कीच दखल घेतली पाहिजे. स्वामी भक्तांनो, फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? व किनाऱ्याला कधी वाटली का भीती समुद्राच्या पाण्याची? कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची? व अशीच लढाई आहे आपली, आपल्या एका जीवनाची. फक्त एकट्याने तुम्ही ती लढून पहा. खरोखर हे गुरुमाऊली आपल्या नेहमी सोबत आहेत, आणि नेहमी त्यांचा आशीर्वाद हा आपल्या सोबत आहे, असं आपण प्रत्येकाने समजून ही लढाई खरोखर लढायची आहे. आणि स्वामींवर नेहमी आपल्याला विश्वास मात्र ठेवायचा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये प्रत्येक माणसाची तुम्ही कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो, आणि या जन्मातील माणसंही तुम्हाला पुन्हा भेटणार नाहीत, नक्कीच. म्हणून तुम्ही प्रत्येकाशी प्रेमानं वागा. काही वेळा माणसांचे प्रकृती औषध आणि नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधारामुळे ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, तर आधार हवा. या गोष्टीला आपण प्रत्येक चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात, जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग प्रत्यक्ष भेदत नसतो तोपर्यंत त्याला परिस्थितीचे गांभीर्य देखील समजणार नाही. मित्रांनो, कोणालाही कमी लेखू नका, नक्कीच टर उडवू नका, टोचून बोलू नका, व तुम्ही टोमणेही कोणाला मारू नका, पान उतारा करू नका, आणि कोणाच्या गरिबीवर तुम्ही हसू नका. कारण नियतीच्या पलटावर कधी काय होईल हे आणि कधी होईल हे सांगता नक्कीच येत नसते. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. मनासारखी गोष्ट होईल की नाही हे सांगता येणार नाही.
पण तुम्ही तुमच्या मनाला नेहमी स्वतःच्या काबूमध्ये ठेवा. स्वामी सांगतात, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तू स्वतःशी प्रामाणिक राहून जग. काही कमी तुला मी पडू देणार नाही आणि फरक तर अजिबात पडणार नाही. कारण नशीब, कर्म अधिक संधी कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. कारण हा जन्म पुन्हा नाही, हे आपण प्रत्येकाला स्वामी माऊली सांगतात. स्वामी भक्तांनो, कुणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असणारा, सतत असताना स्वतःला त्रास करून घेणे. यालाच खरोखर राग म्हणतात. जो तुम्हाला हक्काने बोलत असतो, त्याला प्रतिउत्तर तुम्ही अजिबात देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो, त्याच्यासमोर तुम्ही निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. हे मात्र निश्चित स्वरूपात खरे. स्वामी सांगतात, घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. आज जे सध्या तुला टाळत आहेत, त्यांचाही अंत होऊन जाईल. याचा अर्थ त्यांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळून जाईल. म्हणून तुम्ही न घाबरता प्रत्येक क्षणी भगवंतावर विश्वास ठेवायला शिका. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठीच असते, इतरांना हरवण्यासाठी कधीच नसते. स्वामी भक्तांनो, कोणत्याही क्षणी तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका. जर तुमचं मन अस्वस्थ असेल, जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी वाटत असेल, तर तुम्ही स्वामींचे असे छान, प्रेरणादायी आणि आशीर्वादी तसेच दैवी संदेश ऐकण्यासाठी नक्कीच तुमचा किमतीचा वेळ द्या. व संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेलाच आहे, तर आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आपण भेटूयात एका पुढील गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.